तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 2 दिवसापासून जे आहे राज्यातील वातावरण सध्या बदललेलं आहे. जसं की आपण सांगितलं होतं 23 तारखेला राज्यातील काही भागामध्ये पाऊस होईल, त्या पद्धतीने पाऊस झाला आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या दिनांक आहे 25 फेब्रुवारी. उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण नेमके कसे राहील, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे व कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहील, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं की शेतकरी मित्रांनो, आज जे आहे 24 फेब्रुवारी. आजसुद्धा जे आहे रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. हा पाऊस नेमकी आज रात्री कुठे पडणार आहे? तर आज रात्री जे आहे जो नांदेडचा जो भाग आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर, उमरखेड, तसे पुशप आणि यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये आपले यवतमाळ, पांढरवाडा या भागामध्ये, तसेच जे आहे गडचिरोलीच्या थोड्या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये अशा प्रकारे जे आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे. आज रात्रीच्या दरम्यान जे आहे उमरखेडच्या परिसरामध्ये आणि नांदेडच्या थोड्याफार भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल. आणि इतर जिल्ह्यामध्ये जसं की आता इतर सगळीकडे जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त काही भागामध्ये आज रात्री दरम्यान थोडंफार ढगाळ वातावरण राहील. पण पावसाची शक्यता जी आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आज कुठेही पाहायला मिळणार नाही. आज फक्त जे आहे रात्रीच्या दरम्यान नांदेडच्या जिल्ह्यामधील उमरखेड आणि यवतमाळच्या काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पडणार आहे. थोडंफार गारपीटची शक्यतासुद्धा आपल्याला थोडीफार पाहायला मिळू शकते. काही भागामध्ये जे डोंगरचा साईडचा जो भाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला गारपीट या ठिकाणी तलावाच्या साईडला या ठिकाणी थोडीफार गारपीट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अन्यथा जे आहे कुठेही पावसाची जास्त काही मोठा पाऊस पडणार नाही. फक्त तो आहे थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे आता हे जे पावसाचे वातावरण आहे, हे अजून अजून किती दिवस आहे, हा देखील प्रश्न जे आहे शेतकऱ्यांना पडला असेल. तर अजून जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे उद्या आहे 25 फेब्रुवारी. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील म्हणजे उद्यासुद्धा आपल्याला काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्या जे राज्यातील जे आहे मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळेल. आणि अन्यथा जे आहे सगळीकडे जे आहे उद्या सकाळी थोडंफार ढगाळ वातावरण राहील आणि दुपारीसुद्धा थोडंफार ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे इतर सगळीकडे पाहायला मिळणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता सध्या कुठेही जास्त काही मोठा पाऊस पडणार नाही. आता उद्याच्या दिवसच फक्त थोडंफार ढगाळ वातावरण राहील आणि 26 तारखेपासून म्हणजे 26 फेब्रुवारीपासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 26 तारखेपासून जे आहे सगळीकडे आपल्या हवामान पूर्णपणे कोरडे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी शेतीची कामे तुम्हाला करायची राहिली असेल, तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता काय पाऊस येणार नाही. पाऊस आता जे आहे पूर्णपणे या ठिकाणी निघून गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज फक्त जे आहे रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे थोडंफार नांदेडच्या परिसरामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये 23 तारखेला आणि 24 तारखेला जे आहे राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे आपल्या राज्यामध्ये थोडाफार पाऊस या ठिकाणी झालेला आपल्याला कालच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळाला. कालसुद्धा जे आहे काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, जसं की नांदेड, हिंगोली, पेजा आणि परभणीच्या या परिसरामध्ये थोडंफार जे आहे पावसाची शक्यता आपल्याला कालच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळाली. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील काही म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि या भागामध्ये थोडाफार आज रात्री दरम्यान पाऊस पडणार आहे. आणि विदर्भातील जे आहे यवतमाळ यवतमाळ जिल्हा आणि मराठवाड्यातील जे आहे नांदेडच्या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान पावसाची जोरदार म्हणजे जोरदार पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, आज इतर इतर भागामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये फक्त नांदेडच्या भागामध्ये पाऊस राहील. खांद्याच्या परिसरामध्ये हवामान कोरडे राहील आज रात्री दरम्यान. उद्यासुद्धा हवामान कोरडे राहील, फक्त ढगाळ वातावरण राहील. नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहील. आणि कोकण पट्टीमध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हवामान पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला कोरडे पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये सध्या काही पावसाचे वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. राज्यामध्ये जो पाऊस आहे सध्या आता फक्त उद्याचे दिवसच राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील आणि आज रात्री दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता हे ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्हाला आपण जो अंदाज दिलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे आपल्याला अंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला.
आणि हे सध्या जे वातावरण तयार झाले होते, म्हणजे आता जे वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, हे वातावरण जे आहे दरवर्षीप्रमाणे जे आहे राज्यामध्ये 22 तारखेपासून ते 10 म्हणजे 1 मार्चच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी जे आहे पाऊस या ठिकाणी होत असतो. परंतु यंदा जे आहे जास्त प्रमाणात कुठेही गारपीट झालेली आपल्याला पाहायला मिळेल नाही. कारण की दरवेळेस जी आहे चांगली काही भागामध्ये म्हणजे दरवर्षी चांगली गारपीट होत असते, परंतु यंदा गारपीट वगैरे आपल्याला जे आहे जास्त या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. ही गारपीट जे प्रमाण आहे हे अ, महाराष्ट्रातील जे उत्तर प्रदेशच्या भागामध्ये आणि या भागामध्ये छत्तीसगडच्या तिकडं या ठिकाणी गारपीट वगैरे झालेली आपल्याला पाहायला मिळाली. या भागामध्ये काय आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त त्याचा परिणाम म्हणून थोडाफार पाऊस या ठिकाणी आपल्याला जे आहे झालेला आहे. जास्त काय आपलं हे जे वातावरण आहे फक्त थोडं उद्याचे दिवसच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय घाबरून जाऊ नये. तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आहे उद्यापासून तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी करू शकतात. कारण की राज्यामध्ये उद्यापासून जे आहे पाऊस हा पूर्णपणे तुम्हाला निघून गेलेला आज पाहायला मिळणार आहे. आज रात्री थोडंफार आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जे आहे आज शक्यतो जे आहे पाऊस थोडाफार कमी झालेला, पण कालच्या दरम्यान जे आहे 23 तारखेला बऱ्याचशा ठिकाणी पाऊस आपल्याला जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आणि आज दिवसभर सध्या फक्त ढगाळ वातावरण जे आहे वातावरण होते. आणि आज रात्री जसं म्हणायचं की आपण आता सांगितलं आज रात्री त्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. आणि उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस काही इकडं आपल्या या भागामध्ये राहणार नाही. हा पाऊस फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील फक्त अ, विदर्भालगतचा जो भाग आहे म्हणजे विदर्भ आणि नांदेडच्या परिसरामध्ये आणि विदर्भातील काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फार काही मोठा आणि जोरदार पाऊस या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा जो अंदाज आहे शेतकरी मित्रांनो, हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस झाला का? तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्री दरम्यान आपलं पाऊस कुठे होणार आहे आपण या अंदाज दिलेला आहे. आणि उद्याच्या दरम्यान जे आहे शक्यतो कोणत्या काही भागामध्ये पाऊस होईल, अन्यथा फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे राज्यामध्ये. काही पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही जास्त आणि पाऊससुद्धा होणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचे दिवसच राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि 26 तारखेपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. म्हणजे उन्हात या ठिकाणी कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्री दरम्यान आपलं पाऊस कुठे होणार आहे आपण या अंदाज दिलेला आहे. आणि उद्याच्या दरम्यान जे आहे शक्यतो कोणत्या काही भागामध्ये पाऊस होईल, अन्यथा फक्त ढगाळ वातावरण